विठू माऊली शेतकरी गट कार्य इथे आपण आलेलो आहोत. आज यांची शेतीविषयी मुलाखत घेत आहोत. तर हे आहेत दत्ता खांडेकर गटाचे अध्यक्ष आणि हे सर्वजण सदस्य आहेत. तर तुम्हाला या इकडे गटात बघा पाटील. कसं वाटतं आल्यापासून? आज किती सांग मी मच्छिंद्र मोरे आणि विठू माऊली शेतकरी गट याच्यामधला सदस्य आहे. तर आमचं एकच आहे की एकत्र येण्याचं म्हणजे कसं की पहिले एकट्यानं जायचं, आपण आपलंच काम करायचं, आपण आपलंच एकटं जायचं, माणसं नाही दुसरं नाही काय नाही, आनंद नाही काय नाही. पण विठू माऊली शेतकरी गट आलो त्याच्यामध्ये हसून खेळून जसं आपण लहानपणी शाळेत जात होतो खेळत होतो तसंच असं वाटतं या शाळा गटामध्ये आल्यामुळे. तर सगळ्या जीवामृत स्पर्धा सगळं एकत्रित करून फवारणी गटात लिंबोळी खेळायचं. तर खांडेकर अशा गटात समजा कशापासून काय बनतंय ते काय माहिती तुम्ही जरा व्यवस्थित सांगा. नमस्कार, माझं नाव दत्ता मधुकर खांडेकर, विठू माऊली शेतकरी गट या गटाचा अध्यक्ष आहे. तर या गटा चालू झाल्यापासून 2 वर्षी आपण चालू केला. यावर्षी गटामध्ये स्पर्धा असेल, जीवामृत, निंबोळी अर्क या ज्या निविष्ठा आहेत हे स्वतः गटातील सर्व सदस्य मिळून केलेले आहेत आणि त्याच्या फवारण्या पण चालू आहेत. पण त्या ह्या वेळेस 2-3 शेतकरी नवीन आलेले आहेत, तर ते समोर आहेत त्यांचे गट आपण नंतर तुम्हाला कसं वाटतंय ह्या गटामध्ये आलं? माझं नाव परमेश्वर बारा शिंगाडे, विठू माऊली शेतकरी गट कार्य. मी ज्यावेळेस शेतामध्ये वैयक्तिक आलतो त्यावेळेस येता जाता मी बघायचो ते पूर्ण सदस्य जे होते पहिले त्यांचं किती होते माहित नव्हतं. पण मी आल्यापासून 12 जण पूर्ण होते झालेले माझ्यासोबत. मी येता जाता त्यांचं बघायचो नंतर काय करायला लागले फवारे घेऊन जायचे, कधी कोणते बैलगाड्या ते घेऊन जायचं. मला आपलं टाइमपासच गरजेचं जायचं. मग एक वेळेस मी त्यांना विचारलं नेमकं तुमचं काय आहे. ते म्हणजे आमचा गट आहे एक माणसं भेटत नाहीत म्हणजे पेमेंट काय म्हणलं. त्याच्यामुळे आपलं एकमेकांचं जाणं आपण काही जाणं काही आपल्या इथे एकत्रितपणाने काम करतो पूर्ण गटामध्ये सदस्य. बरं हे ह्याच्यात काही फायदा काय आहे काय याच्यातून एकच फायदा झाला आम्हाला. आता खताचे भाव एवढे वाढले तर एक जर पोत आणायचं म्हणलं तर 2000 रुपये खर्च येते पूर्ण. आणि एकरला कसं नाही म्हणलं तरी आपण 1 ते 2 पोते पेरतोच. तर एवढा झाला फायदा. खताचं जेवढं पेरायचं तेवढं पेरतो.